घरच्या किचनमध्ये स्वाद आणि ताजेपणा 10 महत्त्वाच्या टिप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल। तुम्हा सर्वांचं कल्याणी स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुम्हा सर्वांसाठी खास मी टिप्स घेऊन आलेली आहे। तुम्हाला या चॅनलवर वेगवेगळ्या टिप्स मिळणार आणि अशाच तुम्ही टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करत राहा। तर कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खास खूप मजेदार टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमचे काम सोपे तुम्हाला खूप इझी प्रमाणे काम केले जाईल। तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आय होप तुम्हाला हे टिप्स आवडेल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा तुमच्यापर्यंत येईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मिळत राहील। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या टिप्ससाठी। तर आपल्या या नवीन टिप्ससाठी सुरुवात करायला मी सुरू करते। तर घराच्या किचनमध्ये स्वाद आणि ताजेपणा आपल्या आज मी 10 टिप्स ह्या तुम्हाला सांगणार आहे। तर महत्त्वाच्या टिप्स आहे आपल्या ह्या खूप, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या टिप्ससाठी। तर टिप नंबर 1, ताज्या भाज्या आणि फळांचे साठवण। तर आता ताज्या भाज्या आणि फळांचे साठवण तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे मी या टिप्सद्वारे तुम्हाला सांगणार आहे। तर ताज्या भाज्या आणि फळांचे साठवण व्यवस्थित करा। तर कशा प्रकारे व्यवस्थित करायचं आहे, तर प्रत्येक भाजी किंवा वेगळी जागा ठरवा। तर वेगळी जागा आणि त्यांना योग्य तापमानात ठेवा। तर तुम्ही जे भाज्या जे आणता तुम्ही घरामध्ये त्या तुम्ही एक योग्य जागी ठेवा आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक योग्य जागा सुद्धा ठरवा लागेल आणि योग्य तापमानामध्ये सुद्धा ठेवा, जेणेकरून तुमचा भाजीपाला जो आहे तो व्यवस्थितपणे राहील आणि खराब सुद्धा होणार नाही। टिप नंबर 2, किचनमध्ये सुवास ठेवा। तर आता किचनमध्ये कशा प्रकारे तुम्हाला सुवास ठेवायचा आहे, ताज्या भाज्यांचा मसाला किंवा मसाल्यांचा वापर करा, ज्यामुळे अधिक जेवण आणि चवदार आकर्षक होईल। ताज्या मसाल्याची चव आणखी उत्तम वाढेल। तर तुमचे जे ताजा मसाला जो आहे तर त्यामुळे तुम्हाला मसाल्याची चव आणि उत्तम आणखी वाढलेली दिसणार। तर टिप नंबर 3, तर अधिक मसाले आणि तेलाचा वापर टाळा। तर कशा प्रकारे तुम्हाला तेलाचा आणि मसाल्याचा वापर टाळायचा आहे, तर बघा ताजेपणा आणि चव टिकवण्यासाठी तेल आणि मसाल्याचा वापर प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात ठेवा। तर तुम्ही जे मसाले किंवा तेल टिकवण्यासाठी जे वापरताय तुम्ही ते योग्य प्रमाणे ठेवा, म्हणजे योग्य ठेवा, जेणेकरून तुमचे तेल किंवा मसाले जे आहे ते योग्य प्रमाणात राहील। आणि अधिक तेल किंवा मसाले केल्यामुळे स्वादाची गडबड होऊ शकते। तर बरोबर आहे, तर जे तुम्ही स्वाद तुमच्या भाजीचा किंवा तुमच्या इतर काही जे गोष्टी आहेत त्याचा स्वाद तुमचा बिघडू शकते। तर टिप नंबर 4, हिरव्या कडधान्याचा वापर। तर कशा प्रकारे तुम्हाला हिरव्या कडधान्यांचा वापर करायचा आहे, तर भाजीपाला, पालेभाजी, कोथिंबीर आणि आलं यासारख्या हिरव्या कडधान्याचा वापर जेवणाच्या चवीला ताजेपणा देतो। एकदम बरोबर, जे हिरव्या ताजी भाज्या आहे ते तुम्हाला जेवणामध्ये एकदम ताजेपणा देतो। टिप नंबर 5, ताजा जिरा, वेलची आणि मसाल्याचा वापर। तर ताज्या जिरा, वेलची आणि मसाल्याचा वापर केल्याने तुमच्या जेवणामध्ये अधिक चवदार आणि ताजे बनते। तुमचे जेवण अधिक चवदार आणि ताजे बनण्यासाठी तुम्हाला मसाल्यामध्ये जिरा, वेलची आणि तुम्ही ब्लॅक पेपरचा सुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता। दालचिनी वगैरे याचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुमच्या जेवणाचे स्वाद खूप वाढेल आणि जेवणामध्ये अतिशय सुंदर स्वाद येईल। टिप नंबर 6, तर जेवणासोबत ताजे हिरव्या कणकीची रोटी तयार करा। तर हिरव्या कणिकाची रोटी म्हणजे आता काय म्हणायचे, तर ताज्या कणिकाची रोटीसोबत जेवण अधिक स्वाद आणि ताजे लागते। कणिक लवकर वापरा, कणिक जास्त वेळ ठेवू नका। कणिक ठेवली जास्त वेळ की त्यामध्ये अशी कडक फिपले सुद्धा होते आणि कणिकसुद्धा काळपट होऊ शकते। त्याच्यामुळे तुम्हाला जर चपात्या करायच्या असतील तर वेळेवर तुम्ही कणिक भिजवा आणि तुम्ही वेळेवर चपात्या करा, जेणेकरून तुमची कणिक खराब होणार नाही। आणि टिप नंबर 7, फ्रीजमध्ये ठेवलेली वस्तू तपासा। आता तुम्ही जे फ्रीजमध्ये वस्तू ठेवता ते तुम्ही फ्रीजमध्ये साठवलेल्या वस्तू वारंवार तपासा आणि खराब झालेल्या वस्तू फेकून द्या, ज्यामुळे ताजेपणा आणि चव कायम राहते। तर बघा, तुम्ही जे फ्रीजमध्ये वस्तू ठेवता ते आपण वेळोवेळी काही चेक करत नाही, आपण धरलं की ठेवतो। त्यामुळे तुम्हाला जे वस्तू तुम्हाला पाहिजे फ्रीजमध्ये किंवा तुम्ही ठेवली असेल ते काढूनच तुम्ही चेक करा आणि नंतर त्याला वापर करा, जेणेकरून तुमचं व्यवस्थित राहील।
टिप नंबर 8, हळद आणि आलं लसूण पेस्ट घाला. तर हळद आणि आलं लसूण पेस्ट एकत्र करून जास्त दिवसाच्या वापरासाठी ठेवा. हे ताजे जेवण करण्यास सोयीस्कर ठरते. आता हळद आणि तुम्ही जे काही आहे मटेरियल जे तुम्ही मसाला करून ठेवला त्यामध्ये तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता, जेणेकरून तुमचा मसाला जो आहे तो सोयीस्करपणे ठरते. टिप नंबर 9, स्वच्छतेची काळजी घ्या. तर स्वच्छतेची काळजी तुम्हाला कशा प्रकारे घ्यायची आहे. तर स्वच्छता हे चवीला थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित करता येते. किचनच्या प्रत्येक गोष्टीची स्वच्छता ठेवून ताजेपण तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या किचन खूप स्वच्छ राहील आणि सर्व गोष्टीची तुम्हाला काळजीसुद्धा घेता येईल आणि तुमच्या शरीराची सुद्धा तुम्हाला काळजी घेता येईल. टिप नंबर 10, पाणी पिऊन जेवण करा. हो, तर हे महत्त्वाची गोष्ट, पाणी पिण्याच्या आधी नंतर पाणी पिणे तुमच्या पचन प्रमाणात पण आणि चांगले पोषण मिळते. आणि मेन गोष्ट जे जेवण करताना तुम्ही पाणीसुद्धा पिऊन जा. जेवण केल्याच्या अर्ध्या तासानंतर तुम्ही पाणी प्या, जेणेकरून तुमचं शरीराला जे पचन होतं ते योग्य प्रमाणे होईल. तर कशा वाटल्या तुम्हाला हे टिप्स कमेंट करून नक्की सांगा. हे टिप्स तुमच्या किचनमधील स्वाद आणि ताजेपणा कायम ठेवण्यास मदत करू शकतात. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या ह्या 10 टिप्स, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा भेट देत राहा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन टिप भेटत राहील. आणि आतापर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितले तर त्यांना खूप खूप मनापासून आभार करते आणि भेटूया अशाच पुढच्या टिप्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.